श्री गणेशदत्त गुरुभ्यो नमः। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्री गुरुवे नमः। परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या 1266व्या भागाचं मी पठण करीत आहे। आज भाद्रपद कृष्ण चतुर्दशी, शुक्रवार दिनांक 13 ऑक्टोबर 2023। श्री दत्तात्रेय सत्संग मंडळ, सावेडी रोड, अहमदनगर, दिनांक 6/3/1988 या दिवशी परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींच्या अमृतवाणीतील काही अमृतकण। पुढील भागातील पुढचा प्रश्न आहे, एका नवख्या दर्शनार्थी भक्ताने दुसऱ्या भेटीतच विचारले की त्यांच्या दोघांच्या प्रकृती उत्तम आहेत, परंतु संतान होत नाही, आपली कृपा होईल का? परमपूज्य महाराजांनी आपल्या प्रासादिक वाणीतून खुलासा केला की दर्शनाला येताना कधीही मनात हेतू ठेवून येऊ नका। कारणास्तव दर्शनाला येणे अर्थ नाही। तुम्ही असेच आठवड्यातून 2-3दा, जमल्यास रोज दर्शनाला कोणत्याही वेळी येऊन जा। 1-2 वर्ष असे झाल्यानंतर तुमच्या मनात भाव कसा आहे, तुमची श्रद्धा किती आहे, तुमचे चित्त किती पक्व आहे हे आम्ही तपासतो। तुमची सेवा करण्याची तळमळ किती, चिकाटी किती हे सर्व पाहिले जाते। यातून आम्ही भक्त निवडतो व कृपा करतो। बाकी इतर दर्शनार्थी समाज भरपूर आहे, त्याला आम्ही महत्त्व देत नाही। वरील प्रश्न विचारणाऱ्याचे लग्न होऊन 15-16 वर्षे झाली, परंतु संतान नाही। संतानाची अपेक्षा करणे गैर नाही। तुम्ही तुमचे आचरण असे ठेवले पाहिजे की ज्यामुळे आमच्या हृदयाला पाझर फुटेल। एकदा पाझर फुटला की कृपा व्हायला मुळीच वेळ लागत नाही। पुढील प्रश्न आहे, अंगात संचार येणं हा काय प्रकार आहे? परमपूज्य महाराजांनी खुलासा केला की जेव्हा सामान्य माणसांच्या अंगात संचार येतो तेव्हा हा देवाचा प्रकार वाटत नाही। जर देवांचा प्रकार असेल तर ज्यांच्या अंगात येते, ज्याला देवांचे दर्शन होते, त्याच्यामध्ये आमूलाग्र बदल व्हायला पाहिजे, उत्कर्ष व उन्नती व्हायला पाहिजे, परंतु असे कुठेच घडलेले दिसत नाही। प्रत्येक माणसाचे मन श्रद्धाळू असते। आमचे मनही श्रद्धाळू व दयाळू आहे। आम्ही आमच्या मनाला आवाक्याच्या बाहेर जाऊ देत नाही। आमच्या मनावर संपूर्ण नियंत्रण आहे। तुमचे मन तुमच्या ताब्यात नाही। तुमचे मन बाहेर भटकत असते। तुमचे त्यांच्यावर नियंत्रण नाही, म्हणून तुम्हाला बाहेर वणवण करावी लागते। नगरमध्ये अंगात येण्याचा प्रकार फार आहे। ज्यांची विचार करण्याची शक्ती फारच कमी पडते त्यांच्या अंगात येतं। बहुसंख्य लोक अंगात येण्याचे ढोंगच करतात। यातून काय निर्माण होईल सांगता येत नाही। ह्या प्रकारामुळे जी संकट निर्माण होतात त्यामुळे फार हाल होतात। मनाला जेव्हा न्यूनतेची भावना येते, आपण इतर सामान्य लोकांच्या तुलनेत फारच उणे आहोत, आपल्याकडे वस्तूची कमी आहे, ही भावना मनाला कमकुवत बनवते। अशा वेळी आपण मनाला आधार द्यावा लागतो। आपण उपास तपास कशाला करतो? उपासाने मनाला आधार मिळतो म्हणून। जर मनाला कुठेच आधार मिळाला नाही तर हे घडते, मन बाहेर भटकते व अंगात संचार होतो। सामान्य माणसं ह्यावर फार लवकर विश्वास ठेवतात। सामान्य लोक ह्याला देवांचा प्रकार मानतात, परंतु संचार होणं हा एक मानसिक विकार आहे, हे त्यांच्या लक्षात येत नाही। तुम्ही आमच्या सहवासात कैक वर्षांपासून आहात। खरं काय खोटं काय हे ओळखण्याची पात्रता तुमच्यात अजून आली नाही। जर हे देवांचं असेल तर ह्या व्यक्तीचा आर्थिक, सामाजिक, व्यावहारिक सर्व बाबतीत उत्कर्ष का होत नाही? ह्यांची स्थिती दिवसेंदिवस का खालावते? ज्यांच्या अंगात येते त्यांच्या मनाला आधार नसतो हे उघड आहे। ह्या संचाराने फलनिष्पत्ती काही नसते। पुष्कळ वेळेला हे विषय वासनेला धरून असते। विषयांची भावना वाढल्यामुळे देखील अंगात संचार येण्याची शक्यता आहे।
अंगात येणाऱ्याला सामान्य लोक प्रश्न विचारतात। यात स्त्रियांची संख्या जास्त असते। स्त्रिया मनोवृत्तीने हळव्या असतात। सत्य असो नसो हे पडताळून पाहत नाही। या गोष्टीवर त्या ताबडतोब विश्वास ठेवतात। एकदा विचारून पाहायला काय हरकत आहे म्हणून स्त्रिया तिथं मन मोकळं करतात। पुरुषांचे देखील अंगात येण्याचे प्रकार आहेत, परंतु हे प्रमाण कमी आहे, कारण पुरुष स्त्रियांइतके भावनेच्या आहारी जात नाहीत। अंगात येणे हे सत्यही नाही पण असत्यही नाही। जर हे सत्य असेल तर ते अनुभवाने सिद्ध करावे लागते। जर हे देवांचे आहे, सत्य आहे असे जर मानले तर त्या व्यक्तीची सर्वच बाबतीत प्रगती का होत नाही? काही लोक न्यूनतेने पछाडलेले असतात, काही लोक सामान्य असतात, परंतु उराशी मोठी महत्वाकांक्षा बाळगलेली असते। इतरांनी आपल्याकडे आकर्षित व्हावे म्हणून देखील अंगात आणण्याचा प्रयत्न करतात। इतके जास्त प्रमाणात पिशाच्च असण्याची शक्यता नाही। हा प्रकार खालच्या वर्गात अडाणी लोकात फार सापडतो, वरच्या सुशिक्षित वर्गात सापडत नाही। याचा अर्थ खालच्या वर्गातील लोकांचे हे ढोंग आहे हे उघड आहे। वारंवार अंगात येण्याच्या प्रकाराने परिस्थिती पार लयाला जाते। जे सुशिक्षित आहे, अध्यात्मात व परमार्थात फार उच्च स्थिती प्राप्त केलेली आहे, अशांच्या अंगात जेव्हा संचार होतो तो देवांचा असतो। अशा वेळी आनंदच निर्माण होईल। उत्स्फूर्त आनंदाच्या उकळ्या आतून येतात। हा आनंद लपवता किंवा थांबवता येत नाही। हे लोक आरडाओरड करत नाहीत, शांत असतात, देवांशी एकरूप झालेले असतात, परंतु हा प्रकार अत्यंत विरळ व कमी प्रमाणात असतो। पुढील प्रश्न आहे, व्यक्ती गेल्यानंतर सुतक का पाळावे? परमपूज्य महाराजांनी खुलासा केला की आपण आर्य वंशाचे लोक आहोत। वैदिक हिंदू परंपरेप्रमाणे घरात वृद्धी असेल तरी 10 दिवस आपण पाळतो, कारण ते 10 दिवस अशौच असते। व्यक्ती गेल्यानंतर रिवाजाप्रमाणे 12 किंवा 13 दिवस सुतक असते। आर्य हिंदू लोकांनी मृत्यूनंतर व्यक्तीचे काय होते, गती कशी मिळते याचा फार खोल अभ्यास केलेला आहे। या 10 ते 12 दिवसात मृत व्यक्तीला त्याच्या कर्मानुसार पुढचा जन्म मिळतो। इतके खोल संशोधन करून विशद केलेले आहे, म्हणून हे सुतक पाळावे लागते। व्यक्ती गेल्यानंतर तितके दिवस त्या जागेत तुपाचा दिवा ठेवावा लागतो, कारण तेज ईश्वराचे प्रतीक आहे। दहन ही पद्धत हीच सर्वश्रेष्ठ पद्धत आहे। द्रविड लोक दफन करतात। दफन केले की नंतर ते कसलेच सुतक पाळत नाहीत। ह्या लोकांमध्ये एकदा स्मशानात मृतदेह दफन केला की सुटले, नंतर कसलेच संस्कार किंवा सुतक पाळत नाहीत। श्री गुरुदेव दत्त। गुरुबंधू आणि भगिनीनो, या प्रश्नाच्या खुलासाच्या उत्तरार्धाचा भाग उद्या सकाळी 6 वाजता। श्री गुरुदेव दत्त।